महाराष्ट्रामधून ग्रामपंचायत आणि पंचायत समितीचं सर्वत्र लक्ष म्हणलं तर पाथरी विधानसभेतील उकळी बुद्रुक या ठिकाणी लागलं होतं. तर ह्या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी झालेला आहे. तर काय सांगा तुमचा विजय झाला, काय सांगा तुम्ही नागरिकांना? सर्व जनतेचा या ठिकाणी विजय झाला आहे. उकळीची सर्व 2022-23 तरुण मुलं, महिला आणि सर्व समाजाच्या घटकाच्या लोकांनी योग्य उमेदवार निवडून दिलेला आहे. या सर्व उमेदवाराचे या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी करू आणि गटाचा विकास आणि दादाच्या पाठीमागची ताकद अजून भक्कमपणाने या ठिकाणी तालुक्यात उभा करून दादाचे हात मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. सर काय माहिती का, तुम्ही आहे ना जाहीरनाम्यामध्ये जे प्रकटन जाहीर केलं होतं त्याच माध्यमातून सामान्य काय सांगा? सर्वांचे प्रश्न मार्गी लावून सर्व शहरातील लोकांचे जे आम्ही जाहीरनाम्यामध्ये वचन दिलेले आहेत ते निश्चितपणाने दादाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न करू. तुम्ही काय करताय? हो मला बरेच पाहिलं तर मी तुम्हाला सकाळपासून पाहते की तुम्ही एकदम आनंदात दिसताय आणि उत्सवात दिसताय. तुमच्यामध्ये जे कॉम्पिटिशन होतं ते तुम्ही मला सांगितलं होतं किंवा उकळी बुद्रुकमधून आमची ही सीट लागणार, काय सांगा? मी तुम्हाला सुरुवातीतच सांगितलं होतं की उकळी बुद्रुकमध्ये आमच्या दोन्ही पंचायत समित्या आणि आमची जिल्हा परिषद लागणार म्हणजे लागणार, ह्या कॉन्फिडन्सने तुम्हाला सांगतो. आणि ह्याच कॉन्फिडन्सने तर जल्लोष चालू आहे. विचारा दुसरं. बरं पाहिलं तर काय माहिती का, एका बाजूला पाहिलं तर नेरवाडी सरकार म्हणून जे धोंडके विजय झाले आणि त्या ठिकाणी तुमची पंचायत समितीची एक जागा आली, काय सांगा? आता त्या गोष्टीवर मी एकच सांगतो, हार जीत होत असते पण मी तुम्हाला शब्द देतो की तिथले जेवढे बी आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना काय काळजी करायची गरज नाही. रात्रंदिवस आम्ही त्यांच्यासाठी कधी बी जाऊतच. त्याच्यामुळे हार जीत होत असती. 10-12 वर्षाचा त्यांचा संघर्ष एकदाच गुलाल लागलेला लागू द्या. काही जण म्हणतात किंवा धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणात झाला, पण एका बाजूला जर पाहिलं तर जे परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर ह्या नरवाडीचे जे उमेदवार आहेत धोंडके यांच्या बाजूने होत्या. आता निश्चित त्या ठिकाणी बी धनशक्तीचा लाभ झालाय मोठ्या प्रमाणात, तरी पण ते आहे ना तुमच्यावर. तुम्ही त्यांच्या रॅलीतली पब्लिक बघा आणि आमच्या रॅलीतली पब्लिक बघा. पब्लिक पैसे देऊन बोलत आहे 300-500. तुम्ही पैसे दिलेली पब्लिक नाही आहे, ही विटेकर परिवार. आणि तुम्हाला मी सांगतो ठोक शब्दात, ह्या सोनपेठ नगरीत आता फक्त एकच पॅटर्न चालणार, फक्त विटेकर पॅटर्न. दुसरा काही पाहू शकता कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करलेले पाहायला मिळत आहेत आपल्याला. तर निश्चितच यामध्ये जर पाहिलं तर सोनपेठ तालुक्यातील शेवगाव सेक्टरमधून श्रीकांत भैया हे विटेकर हे विजय झाले आहेत. तर नरवाडी सरकारमधून भाजपचे धोंडके हे विजय झालेले आहेत आणि त्यांची पंचायत समितीची जी जागा आहे ती राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये गेलेली आहे. एका बाजूला पाहिलं तर उकळी बुद्रुक सर्कलमधून दोन्ही ह्या राष्ट्रवादीचे उमेदवार विजय झाले आहेत.